श्री गजानन सप्तशती अध्याय 10. श्री गणेशाय नमः. हे रघुपती राघवा, तुमचा आता करीतो धावा, ग्रंथ होऊ द्या बरवा माझ्या स्वामी रायांचा. तुझ्या नामे दगडही तरती, त्या प्रचंड सागरावरती ऐसी सर्व लोकी ख्याती आहे की रे रामराया. माझ्या सम दगडाला तूच समर्थ तारण्याला, म्हणून वंदितो तव चरणाला. रामराया दाशरथे स्वामी आले अमरावतीस, आत्मारामाच्या सदनास पुरविली त्याच्या मनीचे आस. योगी राज गजानने आत्मारामे केले पूजन, बहुत आदरे करून जमले होते जन. समर्थांना वंदण्यासी जमलेल्या प्रत्येकास वाटे आपल्या सदनास, न्यावे गजानन स्वामीच पूजन करण्या प्रित्यर्थ. दादासाहेब खापर्डे गृहस्थ होते फार बडे, गेले महाराज त्यांचेकडे दर्शन देण्या तयांना. त्याही ठिकाणी गर्दी जमली, गणेश आप्पांना इच्छा झाली, स्वामींच घरी नेण्याची भली पूजन करण्या समर्थांचे. त्याच्या मनीचा जाणून येत, महाराज वदले धरुनी हात, मला नाही सदना प्रत तुझ्या किरे गणेशाप्पा. त्या सर्व पूजेस साचार बाळाभाऊ होता हजर, जो होता तारमास्तर मुंबई शहराचा. महाराजांचे रूप पाहिले, त्याच्या मनी ते ठसावले, आता कुठे न पाहिजे गेले चरण हे सोडून या. देहुनी राजीनामा नोकरीचा, शेगावी परतला साचा, राहण्या तो कायमचा गजाननाच्या सेवेसी. भास्कर बोले गुरुराया, हा येतो बर्फी पेढे खाया, पाहिजे याला मार द्याया, तरीच तो जाईल परत. पूर्ण वैराग्याविना कोणी नाहीसे करावे जाणा, न मिळे भावाविना सेवा गजाननाची. ऐकूनी त्या अहंकारी भाषणा, समर्थांनी लीला केली जाणा. भास्कराचे अज्ञान घालविण्या बाळाभाऊस मारिले, मारता मारता काठी मोडली. मंडळी मनी चिंतावली, बंकटास बोलाविती झाली. अति त्वरेने ते धवा बंकटलाल विनवू लागला, गुरुराया आता सोडा त्याला, भक्त असे तो आपला, दया करावी बाळावर. त्यावर महाराज वदले, मीन बाळासी मारिले, विचारूनी पहा भले, शंका तुमची निरसण्या. बाळाभाऊ बोलले बंकटासी, अडवान तुम्ही समर्थासी, मारन लागे मजसी, तिळभरही भक्त हो. महाराजांनी बाळास बोलाविले, सर्व भक्तांनी निरखून पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. स्तुस्थितीत पाहुनी बाळाभाऊस, त्या योगे भास्कराचा अहंकार निमालासाचा, अधिकारही बाळाचा पूर्णपणे करून आला. कसं लागता सोन्यास, तरीच किंमत कळते खास, बाळाभाऊ उतरले कसास, एकनिष्ठ भक्त म्हणूनी. बाळापूरच्या सुखलालाची द्वाडगाय होतीसाची, परवा न तिला कशाची, मस्त वाल जशी वाघीण. बाळापुरातील सर्वांना नकोसे केले तिने जाणा, ज्ञात होता द्वाडपणा त्या व्रात्य गाईचा. लोक अवघे कंटाळले, सुखलालास बोलते झाले, मारून टाका तिला भले, त्रास आमचा वाचविण्या. कोणीतरी दिला सल्ला, घेऊन जावे शेगावाला, गोविंद बुवांचा घोडा भला, गरीब केला महाराजांनी. साधूस गाये दिल्याचे, पुण्यही लाभे लसाचे, संकट टळेला मुचे. त्या योगे सुखलाला ते सकलासी मानवले, साखळदंडानी बांधून भले, शेगावासी आणि ते झाले समर्थ गजाननासी अर्पिण्या. दर्शन मात्रे गजाननाच्या, वृत्ती बदलल्या गाईच्या, खोड्याही सर्व निमाल्या तिच्या, अति गरीब झाली असे. महाराजांना प्रदक्षिणा घालून पुढील दोन्ही पाय टेकून, पायाशी झाली लीन, चाटू लागली चरण समर्थांचे. कारंज्यातील गुढे लक्ष्मण व्याधीने झाला हैराण, महाराजांची कीर्ती ऐकून शेगावासी पातला. लक्ष्मणाच्या पत्नीने पदर पसरिला समर्थांपुढे साचार, होण्यापतीची व्याधी दूर श्री गजाननाच्या कृपेने. स्वामींनी उष्टा आंबा दिला, पतीस खाण्यासाठी भला, त्या लक्ष्मणकांतेला व्याधी त्याची निरसण्या. लक्ष्मण बरा झाल्यावर शेगावी आला साचार, नेण्या सदनी साधूवर, गावी त्याचे कारंजास. त्याची इच्छा जाणून महाराज श्री गजानन भक्त घेऊन सवेतीनं सदनी आले लक्ष्मणाच्या. लक्ष्मणाने पूजा केली, आता सर्व संपत्ती आपली, माझी न काही उरली, ऐसे वदला भीत भीत. भाव निराळा असे अंतरी, परी बोलला वरीवरी, हे जाणून समर्थ स्वारी, निघून गेली न जेवता. समर्थ वदले जाता, मी दुप्पट द्याया आलो तत्वता, परी न एक वाक्यता, नसे तुझी वर्तनी.
फळ भोगशील त्याचे ऐसे समर्थ बदले वाचे. धन सर्व गेले लक्ष्मणाचे अवघ्या 6 महिन्यात. परमार्थात खोटेपणा कधीही न खपे जाणा. त्यामुळे रुक्मिणी रमणा रुष्ट होईल निसंशये. हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ. भक्तासी दावो सुपंथ भक्ती गजाननाची करावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन महात्म्य ग्रंथस्य 10मोऽध्यायः समाप्तः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.